चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर तुझको देते हैं, शीश हम झुकाते हैं, वंदना करते। हालेलुया, हालेलुया, आमीन। धन्य तुझे हम कहते हैं आज, सारे जहां का है तू सरताज। भेंट हम चढ़ाते हैं, हालेलुया, वंदना करते हैं, भेंट हम चढ़ाते हैं, हालेलुया, वंदना करते हैं, हालेलुया, हालेलुया, आमीन, हालेलुया, हालेलुया, आमीन, हालेलुया, बोलो बोलो, हालेलुया, आमीन। हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा, हमको यकीन है, हालेलुया, कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा, भेंट हम चढ़ाते हैं, बोलो, वंदना करते हैं, सर्वसम मिलो, भेंट हम चढ़ाते हैं, हमारे वंदना करते हैं, भेंट हम चढ़ाते हैं, हालेलुया, वंदना करते हैं, भेंट हम चढ़ाते हैं, रब रे, वंदना करते हैं, हालेलुया, ताली बजा के, हालेलुया, थैंक यू जीसस, हालेलुया। प्रभु हम आपकी महिमा करते हैं, प्रभु हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं, प्रभु परमेश्वर आप आराधना के योग्य परमेश्वर हो पिता। प्रभु ये सारे आपकी कलसिया है पिता परमेश्वर, ये सारे आपके लोग हैं प्रभु, आपकी प्रजा है पिता परमेश्वर। आपका सामर्थ आज हर एक परिवार में उतर आए प्रभु, हर एक परिवार जो आपकी आराधना कर रहे, आत्मा और सच्चाई से आपको खोज रहे पिता परमेश्वर, हर एक के जीवन में आपके पवित्र आत्मा का कार्य हो। देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण आपले दोन्ही हात देवाकडे उंच करून
देवाला सहाय्य मागूया परमेश्वरा, तुला योग्य आराधना देण्यासाठी, तुला योग्य स्तुती देण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर. मुख उघडूया, आपण देवाला सहाय्य मागूया देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. टाळी वाजून आपण देवाचा जय जयकार करूया. ताली बजा के आप प्रभु की महिमा करेंगे. हालेलुया. धन्यवाद 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 धन्यवाद. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. हालेलुया. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो का देवाच्या प्रिय लेकरांनो? क्या आप लोग मेरी आवाज सुन रहे हैं? अगर आप मेरी आवाज को सुन रहे हैं तो अपने हाथों को ऊंचा उठाकर बोलिए हालेलुया 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 हालेलुया. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. ताली बजा के हम प्रभु को धन्यवाद देंगे. टाळी वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया देवाच्या प्रिय लेकरांनो. थैंक यू जीसस. हालेलुया हालेलुया हालेलुया. आओ चले बैठे जहाँ पिता का घर, भलाई बेशुमार यीशु ने तारीफ गाए हम, स्तुति वेदी बनाए हम. आओ चले बैठे जहाँ पिता का घर, भलाई बेशुमार यीशु ने तारीफ गाए हम, स्तुति वेदी बनाए हम. मुसीबतों में मदद की है प्रभु का शुक्र करो. हम सबको परमेश्वर ने मदद की है. हालेलुया. हमारे मुसीबतों में उसने हमें संभाला है. हालेलुया. ताली बजा के हम उस परमेश्वर की महिमा करेंगे. हालेलुया. मुसीबतों में मदद की है प्रभु का शुक्र करो. राह में हर पल संग रहा वो प्रभु का शुक्र करो. राह में हर पल संग रहा वो प्रभु का शुक्र करो. अब्बा हे पिता शुक्रिया
बदी से तूने हमें छुड़ाया है पिता। चरवाहा बनकर तूने हमारी रक्षा की है पिता परमेश्वर। धन्यवाद इस कलीसिया की आपने रक्षा की, हमारे परिवारों की आपने रक्षा की है पिता। प्रभु हम आपको दिल से धन्यवाद देते प्रभु। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, तेरी महिमा हो, तेरी स्तुति हो प्रभु। हालेलुया हालेलुया। अब महान परमेश्वर हो पिता, हालेलुया। आसमानों के आसमानों में आप समाते हो, इतने महान परमेश्वर को आप हमारे। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। हालेलुया हालेलुया। हम सब मिलके ताली बजा के प्रभु को धन्यवाद देंगे, उसकी महिमा करेंगे हम। हालेलुया हालेलुया। थैंक यू जीसस। हालेलुया। धन्यवाद 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 प्रभु, धन्यवाद धन्यवाद पिता। हालेलुया 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 हालेलुया। रिखावलरबो संदलरिखावलरबो। धन्यवाद 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 धन्यवाद। थैंक यू लॉर्ड जीसस। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु, धन्यवाद धन्यवाद। स्तुति के योग्य परमेश्वर, आपकी महिमा हो। हालेलुया। धन्यवाद 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 पिता। हालेलुया हालेलुया राजा। धन्यवाद 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 यीशु। धन्यवाद धन्यवाद पिता। हालेलुया हालेलुया। रिखावलरबो संदलरिखावलरबो रिखालरबरिखावलरबो। टाळी वाजवून आपण देवाला धन्यवाद देऊया, देवाच्या प्रिय लेकरांनो। हालेलुया हालेलुया। धन्यवाद 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 धन्यवाद। हालेलुया 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 हालेलुया। तेरे गम सब खुशी में बदलेगा, तेरी फिक्रे आंसू दुख सब हर लेगा। तेरे गम सब खुशी में बदलेगा, तेरी फिक्रे आंसू दुख सब हर लेगा। रोना ना बेटे, रोना ना बेटे, बोलो बेटे, रोना ना बेटी। बीती बातों को बिसरा दे, उन पर क्या रोना। बीती
रहा है, रोना ना बेटे। चाहे आप किसी भी समस्या में हो, आप किसी भी दुख में हो, प्रभु आपसे कह रहा है रोना ना बेटे, रोना ना बेटी। हालेलुया। रोना ना बेटे रबरे, रोना ना बेटी रबरे मेरा, रोना ना बेटे, रोना ना बेटी। हालेलुया। रोना ना बेटे, रोना ना बेटी रबरे मेरा, रोना ना बेटे, रोना ना बेटी। धन्यवाद। रोना ना बेटे, रोना ना बेटी। हालेलुया। रोना ना बेटे, रोना ना बेटी रबर मेरा नर मेरा नरे। हालेलुया। ओ रबर मेरा नरे। ताली बजा के हम उस प्रभु की महिमा करेंगे। हालेलुया। धन्यवाद 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 यीशु। धन्यवाद 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 प्रभु, आप हमारे लिए स्वर्ग छोड़कर इस धरती पर आए। प्रभु हम आपको दिल से धन्यवाद देते, आप हमारे लिए क्रूस पर बलिदान हुए। प्रभु यीशु धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हमारे सारे पापों को, हमारे सारे शापों को आपने अपने ऊपर लिया प्रभु, इसलिए हम आपको धन्यवाद देते पिता। धन्यवाद 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 यीशु। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। टाळी वाजवून आपण देवाचा जय जयकार करूया देवाच्या प्रिय लेकरांनो। हालेलुया हालेलुया। त्या महान परमेश्वराला आराधना। थँक यू जीसस। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आपण सर्वजण आपल्या गुडघ्यावर येऊ, हम सब अपने घुटनों पर आएंगे, आपल्या गुडघ्यावरती येऊया देवाच्या प्रिय लेकरांनो। ज्या लोकांनी आपले व्हिडिओ बंद ठेवलेले आहेत, आपला व्हिडिओ ऑन करा, तुम्ही व्हिडिओ चालू करा। ही वेळ देवाची आराधना करण्याची वेळ आहे। आपण सर्वजण आपले दोन्ही हात देवाकडे उंच करूया देवाच्या प्रिय लेकरांनो। वो महान और पवित्र परमेश्वर है। जब यशायाह ने परमेश्वर को ऊंचे स्थान में देखा, पुरदोसा वो प्रभु के सामने गिर पड़ा। उसे अपने पापों का एहसास हुआ। जब तक हम प्रभु के करीब जाते नहीं, हम अपने आंखों से उसकी महिमा को देखते नहीं, हमें अपने पापों का एहसास नहीं होगा। मेरे प्रिय भाइयों और बहनों, आज अपने दोनों हाथों को उठाकर हम उससे कहेंगे कि प्रभु मैं पापी हूँ, मैं अशुद्ध ओठों का हूँ, तू मुझे क्षमा कर। प्रभु आपकी आराधना करने के योग्य हम नहीं है पिता, प्रभु आप हमें क्षमा कीजिए प्रभु। हालेलुया। प्रभु यीशु मसीह का लहू हमें हमारे सारे पापों से शुद्ध करने वाला है। हे प्रभु हम बलहीन हैं, हम कमजोर हैं पिता, लेकिन आज हम आपके पास आते हैं। हमारे महिमा में परमेश्वर के पास हम आते हैं। आराधना के योग्य परमेश्वर के सामने हम अपने सिरों को झुकाते हैं प्रभु। हम अपने आप को आपके सामने दीन करते हैं प्रभु। हम कबूल करते हैं कि हमने आपके सिवा कुछ किया नहीं और आपके सिवा हम कुछ नहीं कर सकते प्रभु। हमें आपकी सहायता की जरूरत है प्रभु। आप जिंदा और महान परमेश्वर हो पिता। हालेलुया। प्रभु की उपस्थिति हमारे बीच में है, देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे। तुम्ही ज्या जागेमध्ये आहात त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे। तो तुमच्या हृदयामध्ये हात घालत आहे, तो तुमच्या हृदयातल्या जखमांना बरं करत आहे, तो तुमच्या गालावरचे अश्रू पुसत आहे। देवाच्या प्रिय लेकरांनो, दोन्ही हात पसरून त्याला म्हणा, येशू मस पापीवर दया कर। हे प्रभु यीशु मस पापीवर दया कर। हालेलुया हालेलुया। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। हालेलुया हालेलुया। कुर्बान हुआ तुम मेमने के रूप में, उठा लिया पापों को। वो मेमने के रूप में कुर्बान हुआ और उसने आपके और मेरे पापों को उठाया है।
दोनों हाथों को उठाएंगे, आज हम उसकी आराधना करेंगे, आज उसके बलिदान को हम निहारेंगे, सोचेंगे, विचार करेंगे। हालेलुया। कुर्बान हुआ तू मेमने के रूप में, उठा लिया पाप को, पवित्र लहू मेरे ही कारण बहा दिया तूने, पवित्र लहू मेरे ही कारण बहा दिया तूने। पवित्र प्रभु हमारे लिए क्रूस पर बलिदान हुआ, कुर्बान हुआ, वो हमारे पापों के लिए। पवित्र लहू उसने आपके लिए और मेरे लिए बहाया। वो आराधना के योग्य परमेश्वर है। हालेलुया। हम सब उसके पास आएंगे और उसे कहेंगे, हे प्रभु, हम सब तो पापी है पिता परमेश्वर, पाप में ही हमने जन्म लिया, लेकिन हमें पाप और शाप के बंधन से छुड़ाने के लिए आप स्वर्ग छोड़कर इस धरती पर आए प्रभु यीशु मसीह। हम आपका दिल से धन्यवाद करते हैं। धन्यवाद यीशु, धन्यवाद 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 धन्यवाद। थाली बजा के हम प्रभु को धन्यवाद देंगे, धन्यवाद देंगे, हम प्रभु की महिमा करेंगे। हालेलुया। धन्यवाद देऊया, टाळी वाजून आपण देवाचा जय जयकार करूया। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद यीशु, धन्यवाद महान परमेश्वरा, तुला धन्यवाद। थँक यू जीसस, थँक यू जीसस। पिता प्रभू, आम्ही सर्व गौरव तुला देतो, आदर तुला देतो माझ्या देवा। आजची संपूर्ण आराधना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वरा। सर्व गौरव सर्व आदर तुला देऊन स्तुती आणि आराधना आम्ही येशूच्या नामात तुझ्या पुढे सादर करतो। म्हणून ऐक माझ्या पिता, सर्वजण आपण मिळून म्हणूया आमेन। प्रेज द लॉर्ड।
देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. परमेश्वराने आपल्या सर्वांना आठवडाभर सांभाळलेला आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. आज त्याच्या सानिध्यात त्याने आपल्याला एकत्र केले. आपण सर्वजण आपल्या गुडघ्यावरती येऊन आजच्या वचनासाठी प्रार्थना करूया. तुम्ही सर्वजण मिळून देवाच्या प्रिय लेकरांनो माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रभूने मला सहाय्य करावं, देवाचं वचन समजण्यासाठी आणि समजावण्यासाठी पवित्र आत्म्याने मला कृपा पुरवावी. आपला उजवा हात देवाकडे उंच करूया. सर्वजण मिळून आपण प्रार्थना करूया. कोणीही डोळे उघडे ठेवू नका, प्रार्थना करूया आपण. थँक्यू जीसस. धन्यवाद परमेश्वरा. दे बापा, मी तुझी स्तुती करतो माझ्या देवा. हे बापा परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला समजू दे माझ्या देवा. तुझ्या वचनाने आज तू आमच्याशी बोल, तू आमची भेट घे पवित्र परमेश्वरा. हे सर्व तुझे लोक आहेत, तुझी मंडळी आहे माझ्या बापा. धन्यवाद पवित्र परमेश्वरा, तू कार्य केलंस पिता. आम्ही सर्व गौरव तुला देतो, आदर तुला देतो. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लेकरांनो, हालेलुया. सर्वजण आपण वचन वाचूया. इब्री लोकास पत्र 5वा अध्याय 12 ते 14 वचन. वचन वाचूया आपण. इब्री लोकास पत्र 5वा अध्याय 12 ते 14 वचन. कारण जे तुम्ही इतक्या काळात शिकवणारे असायला पाहिजे होता, त्या तुम्हास कोणीतरी देवाच्या वचनांची मूळ प्रकरणे पुन्हा शिकवावी याची गरज आहे. आणि ज्यांना दुधाचीच गरज आहे आणि जड अन्नाची नाही, असे तुम्ही झाला आहात. कारण दुधावर राहणारा प्रत्येक जण न्यायीपणाच्या वचनाविषयी अपरिचित आहे, कारण तो ताने बाळ आहे. परंतु जे पूर्ण वयात आलेले, ज्यांच्या इंद्रियांना बऱ्या वाईटाचा निवड करण्याकरिता वहिवाटीने अभ्यास झाला आहे, त्यांच्यासाठी जड अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लेकरांनो, बघा या ठिकाणी पौल म्हणत आहे की अनेक वर्ष झाले आपण प्रभूमध्ये आहोत. अनेक वर्षांपासून आपण देवाला जाणणारे लोक आहोत. पौल या ठिकाणी मंडळीला म्हणत आहे की आतापर्यंत तुम्ही इतरांना शिकवणारे लोक बनायला पाहिजे होता. आज देवाचं वचन ऐकत असताना आपण स्वतःचं परीक्षण करूया की खरंच आज माझी आत्मिक उन्नती किंवा माझी वाढ कुठपर्यंत आहे. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की इतक्यात तुम्ही दुसऱ्यांना शिकवणारे असायला पाहिजे होतं. बघा, परंतु आज अशी वेळ आहे की न्यायीपणाची वचने कोणीतरी आपल्याला शिकवायला पाहिजे, याची गरज आहे. हालेलुया. जसं एखादं लेकरू आपल्या शरीराने वाढत जाते, त्याचा जन्म होतो आणि ते लेकरू हळूहळू आपण त्याच्या शरीरामध्ये वाढ पाहतो.
हालेलुया. परंतु जसं शरीरात आपण वाढ पाहतो तशी आत्मिक जीवनामध्ये आपल्याला वाढण्याची गरज आहे किंवा आत्मिक जीवनामध्ये आपली वाढ होत आहे का हे परीक्षण करण्याची गरज आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया, हालेलुया. इतक्यात तुम्ही शिकवणारे असायला पाहिजे होतं, परंतु न्यायीपणाची वचने तुम्हाला कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, बघा, वाढ किंवा उन्नती ही कशी होते. आपण वचन वाचूया. 1 पेत्र 2 अध्याय 2 वचन. तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा, यासाठी की तुम्ही त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे. नवीन जन्मलेल्या बाळकाप्रमाणे तुम्ही निर्या दुधाची इच्छा धरा, यासाठी की तुम्ही तारणापर्यंत वाढावे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, आपली वाढ होण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी अन्नाची गरज आहे. आत्म्याची वाढ होण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे. हालेलुया. नवीन जन्मलेलं जे बाळ असते ते बाळ आज दूध पिल्यानंतर एकदम संध्याकाळी दूध पितं का? सतत सतत तासा तासाला अर्ध्या तासाला त्या बाळाला भूक लागते. अर्ध्या तासाला ते बाळ दूध पिते. हालेलुया. त्याप्रमाणे देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा आपला ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाला तेव्हा सतत अर्ध्या तासाला आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे जात होतं, आपलं लक्ष प्रार्थनेकडे जात होतं. हालेलुया. आणि त्या काळामध्ये आपण एक चांगला वेग धरला होता, एक चांगली वाढ आपल्या जीवनामध्ये होत होती. परंतु कुठेतरी ती भूक आणि ती तहान थांबून गेली आणि आपली आध्यात्मिक वाढ पण जागेवरच थांबलेली आहे. हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की मला आध्यात्मिक जीवनामध्ये वाढायचं आहे? आपला हात देवाकडे उंच करून देवाला सांगा. हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, परत एकदा वचन वाचू आपण. इब्री 5 अध्याय 12 ते 14 वचन. कारण जे तुम्ही इतक्या काळात शिकवणारे असायला पाहिजे होता, त्या तुम्हास कोणीतरी देवाच्या वचनाची मूळ प्रकरणे पुन्हा शिकवावी याची गरज आहे. आणि ज्यांना दुधाचीच गरज आहे आणि जड अन्नाची नाही, असे तुम्ही झाला आहात. कारण दुधावर राहणारा प्रत्येक जण न्यायीपणाच्या वचनाविषयी अपरिचित आहे. कारण लक्ष द्या, दुधावर राहणारा व्यक्ती न्यायीपणाच्या गोष्टींविषयी अपरिचित आहे. त्याला न्यायीपणाच्या गोष्टी समजत नाही, कारण तो वर्षानुवर्ष दूधच पित राहतो. देवाच्या प्रिय लेकरांनो, जर एखादं लेकरू 10 वर्षाचं झाले, 15 वर्षाचं झाले, तरी देखील ते दूधच पिते, तर आपल्याला समजतं की अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण त्या बाळाला डॉक्टरांकडे नेतो, त्या बाळाचा उपचार करतो, कारण बाळ दूधच पिते, जड अन्न खात नाही. दूध पिणारा न्यायीपणाच्या वचनांपासून अजान आहे, त्याला न्यायीपणाच्या वचनाचं काही ज्ञान नाहीये. हालेलुया. परंतु जो जड अन्न खातो, वाचा वचन. परंतु जे पूर्ण वयात आलेले आहेत, ज्यांच्या इंद्रियांना बरा वाईटाचा निवाडा करण्याकरिता वहिवाटीने अभ्यास झाला आहे. त्यांच्या इंद्रियांना बरं काय आहे, वाईट काय आहे, चांगलं काय आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कुठं शांत राहायला पाहिजे, कुठं बोलायला पाहिजे, कुठं सहन करायला पाहिजे, कुठं सोडून द्यायला पाहिजे, हे लहान लेकरांना समजत नाही. जे वयात आलेले आहेत, ज्यांना वहिवाटाप्रमाणे
बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हे बऱ्या वाईटाचं ज्ञान देवाच्या प्रिय लेकरांनो, हे न्यायीपणाचं ज्ञान किंवा न्यायीपणाचं शिक्षण आपल्याला देवाच्या वचनातून मिळणार आहे. जो व्यक्ती त्या न्यायीपणाच्या वचनांना घेऊन सतत 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 त्या वचनांना मनन करत राहतो, त्या वचनांना घेऊन प्रार्थना करत राहतो, त्याच्या इंद्रियांना न्यायीपणाची इतकी ओळख होऊन जाते की अशी परिस्थिती येते की जेव्हा तो अन्यायीपणाने वागत आहे, त्याच्या इंद्रियांना लगेच जाणवते की नाही, तू इथं चुकत आहेस, तू हे करायला नाही पाहिजे, तू इथं असं वागायला पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, आहे तिथंच आपल्याला राहायचंय का आपली आध्यात्मिक वाढ झाली पाहिजे. हालेलुया. आता आपण बऱ्या वाईटाचा निवाडा करणारे बनलो पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्ही मला विचारणार का? प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगू का हे नाही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, तुम्ही असं करा? देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाशी संबंध असलेले, देवाशी जुडलेले, स्वतः देवाच्या वचनातून देवाला हुडकणारे, देवाला शोधणारे तुम्ही बनावं, हे देवाची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. किती वेळ तुमच्या लेकरांनी तुमच्यावर अवलंबून राहावं? तुमची इच्छा आहे तुमच्या लेकराने हाताने खावं. तसं देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतः देवाच्या वचनामधून देवाला शोधणारे, देवाला हुडकणारे देवाचे लोक बनावे, हे देवाची इच्छा आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. आपण वचन वाचूया. 1 कोरिंथ 3 अध्याय 1 आणि 2 वचन. आणि भावांनो, जसे आत्मिकांची तसे तुम्हाशी माझ्याने बोलवेना, तर जसे दैहिकांशी, जसे ख्रिस्तातील बालकांशी तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, अन्न खायला दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हास शक्ती नव्हती आणि अजूनही तुम्हास शक्ती नाही. पहा देवाच्या प्रिय लेकरांनो, ही करिंथ मंडळी जी आहे, ही मंडळी अनेक कृपादानाने भरलेली मंडळी आहे. देवाच्या राज्यासाठी कष्ट करणारी देवाची मंडळी आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, आपले कृपादान, आपल्याला जे दान देवाने दिलेलं आहे, ते दान आपल्या चरित्राला सिद्ध करू शकत नाही. हालेलुया. आपण पवित्र आहोत किंवा फार आत्मिक आहोत असा त्याचा अर्थ बनत नाही. हालेलुया. देवाला आपल्या चरित्राशी संबंध आहे, त्याला आपल्या स्वभावाशी संबंध आहे की दररोज अंशाने आपण ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये पालटले जात आहोत का? दररोज अंशाने आपला स्वभाव ख्रिस्ताच्या स्वभावासारखा बनत आहे का? हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, वर्षानुवर्ष आपण देवाचं वचन ऐकूनही जर आपल्या जीवनामध्ये बदल नाही, पौल या मंडळीला म्हणते की तुम्ही अजून दैहिक आहात, कारण तुमच्यामध्ये वादविवाद आहेत, कलह आहेत, भांडण आहेत, किरकिर आहे, दोष लावणं आहे. हालेलुया. तुम्ही अजून दैहिक आहात. हालेलुया. तो म्हणतो की मी तुम्हाला दूध पाजलं, जड अन्न दिलं नाही. अनेक वेळा मी तुम्हाला जड अन्न देण्याचा प्रयत्न केला, परंतु जड अन्न पचवण्याची शक्ती तुम्हामध्ये नाही. किती दिवस देवाच्या प्रिय लेकरांना आपण असे कमजोर, अशक्त, बलहीन जीवन जगणार? कारण देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला महत्व दिलेलं नाही. जो व्यक्ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला महत्व देतो, आपोआप त्याची आध्यात्मिक वाढ होते, त्याला सहन करण्यासाठी शक्ती मिळते देवाकडून. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आज जे बायबल तुमच्या हातामध्ये आहे, काही दिवसाने कदाचित ते बायबल तुमच्या हातातून हिसकावून घेतलं जाईल. तुम्ही तळमळ कराल की अरे, बायबल माझ्या हातामध्ये असताना मी कधी त्या वचनांना महत्व दिलं नाही, मी ते वचन वाचलं नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज आपण निर्णय घेऊया. आज आपल्या आतमध्ये एक इच्छा निर्माण होऊ देत की आजपासून मला देवाच्या वचनाचं मनन करायचंय, देवाच्या वचनांवर मला ध्यान लावायचं आहे. हालेलुया. आणि अभ्यास देवाच्या वचनांचा करून करून
न्यायीपणाच्या वचनांचा अभ्यास करून करून आपल्या इंद्रियांना अशी सवय लागू दे की आपण रस्त्याने जरी चालत असलो आणि एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली तर आपल्याला तिथून देवाच्या सेवकांना फोन लावायची गरज पडणार नाही. पवित्र आत्मा आपल्याला जाणीव करून देईल, आपल्या इंद्रियांना जाणीव करून देईल की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे करायला पाहिजे, हे करायला नाही पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण वचन वाचूया. पहिले करेन 13वा अध्याय 11 आणि 12 वचन. मी बाळ होतो तेव्हा मी बाळासारखा बोलत असे, बाळासारखी माझी समजूत होती, मी बाळासारखा विचार करीत असे. आता मी प्रौढ पुरुष झालो आहे तेव्हा मी बाळाच्या गोष्टी सोडून दिल्या, कारण आम्हाला आता भिंगातून अंधुक दिसते, परंतु तेव्हा तोंडोतोंड पाहू. आता मी किंचित जाणतो, परंतु तेव्हा जसे मला पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीत. पौल आपल्याच सारख्या अनुभवातून तो गेलेला आहे. पौल म्हणतो की पूर्वी मी बाळ होतो आणि म्हणून मी बाळासारखा विचार करायचो, बाळाप्रमाणे मी बोलायचो, परंतु त्याने त्याच्या जीवनामध्ये स्वतःला अशा प्रकारे परिपक्व केलेलं आहे. वचनाचा अभ्यास करून, वचनाचं मनन करून, वचनावर ध्यान लावून त्याने स्वतःला अशा प्रकारे परिपक्व केलेलं आहे की तो स्वतःबद्दल म्हणत आहे की मी पूर्वी बाळ होतो तेव्हा मी बाळासारखा बोलत होतो, परंतु आता मी प्रौढ झालो आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्ही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रौढ होत आहात का? तुम्ही हा विचार करत कोणी माझ्या विरोधात बोलत आहे का? असू देत, प्रभु ते काय करत है त्यांना ठाऊक नाही, तू त्यांना क्षमा कर. कोई मेरे विरोध में बात कर रहा है क्या? प्रभु तू उन्हें क्षमा कर, वो जानते नहीं वो क्या कर रहे. हालेलुया. हे आहे प्रौढपणा. हालेलुया. तो म्हणतो की पूर्वी मला भिंगातून पाहावं लागत होतं, परंतु आता मी तोंडोतोंड पाहत आहे. आणि जसं मी तोंडोतोंड पाहत आहे, अंशाने मी बदलत आहे, अंशाने मी बदलत आहे. हे देवाचं वचनच, देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्हाला आणि मला बदलणार आहे. हे वचनच आपल्याला ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये परिवर्तित करणार आहे. हालेलुया. हालेलुया. जे काही आपल्या कुटुंबात, आपल्या जीवनामध्ये घडत आहे आणि त्या परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती, ताकद आपल्यामध्ये नाही, कारण आपण आपल्या जीवनामध्ये वचनाला महत्व दिलेलं नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, हालेलुया. जर आज आपण देवाच्या वचनाला महत्व देऊ, जो देवाच्या वचनाला महत्व देतो, देवाच्या प्रिय लेकरांनो, देवावर विसंबून असलेलं, देवावर अवलंबून असलेलं जीवन, जसं प्रार्थनेच्या द्वारे आपण देवाशी बोलतो, वचनाच्या द्वारे देव आपल्याशी बोलतो, तो वचनामध्ये त्याचं तेजस्वी रूप तुम्हाला आणि मला प्रकट करतो, त्याचं गौरवी रूप तो तुम्हाला आणि मला प्रकट करतो. देवाच्या प्रिय लेकरांनो, हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्याला देवाच्या वचनासाठी वेळ काढायचा आहे, देवाच्या वचनांचं मनन करायचंय. देवाच्या प्रिय लेकरांनो, हालेलुया. वचन वाचू आपण. पहिले करेन 14वा अध्याय 20वा वचन. भावांनो, बुद्धीविषयी लेकरे होऊ नका, तर दुष्टाईविषयी कहाणी बाळे व्हा आणि बुद्धीविषयी प्रौढ व्हा. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, पौल या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही बुद्धीविषयी बाळ होऊ नका. बुद्धी कशी आहे? लहान बाळासारखी. आणि दुष्टपणा, दुष्टाईविषयी आपण कसे झालेलो आहोत? एकदम शहाणे. दुष्टपणा करायला लगेच तयार, लगेच प्रतिउत्तर करायला तयार, लगेच भांडायला तयार, लगेच दोष लावायला तयार. हालेलुया. परंतु पौल या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही बुद्धीविषयी बाळ व्हा. की मला अजून शिकायचं आहे, मला अजून गरज आहे प्रभू तुझ्या वचनाची, मला आणखीन गरज आहे तुझ्या ज्ञानाची, असं तुम्ही बुद्धीविषयी बाळ व्हा. हालेलुया. दुष्टाईविषयी तुम्ही प्रौढ व्हा की नाही. मला सरळ मार्गाने जीवन जगायचंय,
मला सत्य मार्गाने जीवन जगायचे, मला खरं जीवन जगायचे, मला न्यायीपणाने जीवन जगायचे, मला अन्याय सोसायचा आहे, मला अपमान सोसायचा आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. जेव्हा आपल्याला ही कृपा मिळते देवाकडून, अन्याय सोसण्यासाठी, अपमान सोसण्यासाठी प्रभू आपली वाढ करत आहे, उन्नती करत आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण वचन वाचूया. 1 पेत्र 2 अध्याय 1 वचन आपण वाचूया. यास्तव सर्व दुष्टाई व सर्व कपट व ढोंग व हेवा व सर्व निंदा ही सोडून तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निऱ्या दुधाची इच्छा धरा. यासाठी की 1 वचन परत एकदा वाचूया. यास्तव सर्व दुष्टाई व सर्व कपट व ढोंग व हेवा व सर्व निंदा ही सोडून सर्व कपट, सर्व दुष्टाई, सर्व कपट, सर्व ढोंग, सर्व हेवा आणि दुष्टाई. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा आपण एखाद्या भांड्यामध्ये दूध घेतो तर दूध घेण्याच्या अगोदर आपण त्या भांड्याला स्वच्छ करतो. कारण जर आपण ते भांड स्वच्छ केलं नाही तर जे दूध आपण त्या भांड्यामध्ये घेत आहोत ते दूध नासून जाईल. अगदी तसंच आहे की आज वर्षानुवर्ष झालं आपण देवाचं वचन ऐकत आहोत, परंतु देवाच्या वचनाचं कार्य जसं तुमच्या आणि माझ्या जीवनात व्हायला पाहिजे तसं देवाच्या वचनाचं कार्य आपल्या जीवनामध्ये झालेलं नाहीये. वचन येतंय मोठ्या सामर्थ्याने, आपण त्या वचनाचा अंगीकार करतो, आपण निर्णय घेतो, परंतु त्या समर्पणामध्ये आपण टिकत नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने संदेश दिला, लोकांना सांगितलं की तुम्ही माझ्या मागे यायला इच्छित आहे का? अनेकांनी इच्छा दाखवली, होय आम्हाला तुझ्या मागे यायचंय. मग जसं जसं ते प्रभू येशूच्या मागे चालू लागले, मग त्यागाची परिस्थिती आली, बलिदानाची परिस्थिती आली, क्रूस उचलण्याची परिस्थिती आली. हळूहळू हळूहळू एक 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 ग्रुप मागच्या माग घटत गेले. शेवटी 12 शिष्य प्रभू येशू ख्रिस्तासोबत राहिले. हालेलुया. ख्रिश्चन धर्म स्वीकारणं किंवा ख्रिश्चन धर्म बदलणं सोपं आहे देवाच्या प्रिय लेकरांनो, परंतु क्रूस उचलून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणं कठीण आहे, अवघड आहे. रोज स्वतःच्या इच्छेला, स्वतःच्या आवडीला, ह्या गर्वाला, ह्या घमंडीपणाला, ह्या स्वार्थाला आपल्याला त्यागायचं आहे, नाकारायचं आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. हे अनेकांकडून होत नाही. आणि मग मिठाचा खारटपणा गेलेल्या मिठासारखी अवस्था देवाच्या लेकरांची होते, ज्या मिठाचा उपयोग कोणत्याही चांगल्या कामासाठी नाही, तर मग शेवटी ते मीठ पायदळी तुडवण्याच्या कामाचं होते. हालेलुया. जर आज आपली आध्यात्मिक वाढ व्हावी, उन्नती व्हावी, तर प्रभू आपल्याला सांगत आहे सर्व प्रकारची दुष्टाई, कपट, ढोंग, हेवा आणि निंदा ही तुम्ही सोडून द्या. हालेलुया. आता बघा, कपट, हेवा, दुष्टाई ह्या 3 गोष्टी आतमध्ये काम करतात. कपट, हेवा आणि दुष्टाई ह्या 3 गोष्टी आतमध्ये काम करतात. ढोंग आणि निंदा हे बाहेरून होणारं पाप आहे. हालेलुया, हालेलुया. देवाची इच्छा आहे देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रत्येक कुटुंबामध्ये आज हे दुष्टात्मे काम करत आहेत. प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आतून स्वच्छ होण्याची गरज आहे. जसं दूध घेण्यासाठी भांड्याला आतून साफ करावं लागते. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ताटवाटी आतून साफ असेल तर आपोआप ती बाहेरूनही स्वच्छ असते. हालेलुया. कळत न कळत हे दुष्टात्मे मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करू लागतात. हालेलुया. परंतु पौल या ठिकाणी सांगत आहे, पेत्र मंडळीला सांगत आहे, सर्व प्रकारची दुष्टाई, कपट, ढोंग, हेवा, निंदा ही तुम्ही आपल्यापासून दूर करा. का दूर करा? 1 पेत्र 2 अध्याय 3 वचन आपण वाचूया. प्रभू कृपाळू आहे असा जर तुम्ही अनुभव घेतला आहे तर असे करा. प्रभू कृपाळू
आहे, असा जर तुम्ही अनुभव घेतला आहे तर हे करा देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. आज मला ऐकणाऱ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्ही सर्वांनी प्रभूचा अनुभव घेतलेला आहे की प्रभू किती कृपाळू आहे. माझ्या किती घाणेरड्या पापातून त्याने मला सोडवलेलं आहे. माझे घाणेरडे पाप, माझ्या जीवनातली घाणेरडी दुष्टाई पाहून अनेक लोक माझ्यापासून दूर निघून गेले, परंतु माझा प्रभू माझ्या जवळ आला. त्याने त्या घाणीमध्ये हात घातला, त्या घाणीतून त्याने मला वर काढलं, त्याने माझे पाय खडकावरती स्थिर केले. तो प्रभू इतका कृपाळू आहे. त्या कृपाळू देवासाठी मला माझ्या अंतःकरणातून सर्व प्रकारचे दुष्टाई, सर्व प्रकारचं कपट, हेवा आणि ढोंग मला माझ्या अंतःकरणातून काढून टाकायचं आहे. हालेलुया. तुम्ही देवाच्या कृपेचा अनुभव घेतला आहे का? प्रभू किती कृपाळू आहे त्याचा अनुभव तुम्ही घेतलाय का देवाच्या प्रिय लेकरांनो? ज्याने हा अनुभव घेतलेला आहे आणि ज्याला खरंच जाणीव आहे की माझ्या प्रभूने माझ्यासारख्या पापी व्यक्तीला जवळ केलेलं आहे. आता मला कुठलीही दुष्टाई माझ्या अंतःकरणात ठेवायची नाही. आता कुठल्याही प्रकारचं कपट, ढोंग, हेवा आणि निंदा मला माझ्या अंतःकरणामध्ये ठेवायचं नाही. जसा माझा प्रभू पवित्र आहे, जसा माझा देव पवित्र आहे, तसं मला सर्व वर्तवणुकीमध्ये पवित्रतेने जीवन जगायचं आहे. हालेलुया. 10वं वचन वाचूया आपण. 1 पेत्र 2 अध्याय 10वं वचन. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्ही दया पावलेले नव्हता, तर आता दया पावला आहात. हालेलुया. का सर्व दुष्टाई, सर्व कपट, सर्व ढोंग आणि हेवा आपल्याला काढून टाकायचं आहे? कारण पूर्वी देवाच्या प्रिय लेकरांनो आपण लोक नव्हतो, परंतु आज आपण देवाचे लोक आहोत. हालेलुया. पूर्वी आपल्यावरती दया झालेली नव्हती, परंतु आज तुम्ही आणि मी देवाकडून दया पावलेले लोक आहोत. सर्व परिस्थितीमध्ये तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती त्याने दया केलेली आहे आणि आजही तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती दया करीत आहे. हालेलुया. पूर्वी आम्ही परक्याने परदेशी होतो, उपरी होतो, परंतु त्याने आम्हाला त्याच्या घराण्याचे लोक केलेलं आहे, त्याच्या जवळचे लोक त्याने आम्हाला केलेलं आहे. म्हणून आम्हाला कुठलीही दुष्टाई, कुठलाही कपट, कुठलाही हेवा, कुठलीही निंदा, कुठलाही खोटेपणा आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये प्रिय मानायचा नाही. हालेलुया. 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 देवाच्या प्रिय लेकरांनो, आज देवाचं वचन ऐकत असताना तुम्ही देवाच्या समक्षते, देवाच्या सानिध्यामध्ये निर्णय घ्या की होय परमेश्वरा, हे सर्व दुष्टाई, हे कपट, ढोंग, हेवा, निंदा मला माझ्यापासून दूर करायचं आहे. कारण प्रभू कृपाळू आहे, प्रभू कनवाळू आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. आपण वचन वाचूया. 1 पेत्र 2 अध्याय 11 ते 12 वचन आपण वाचूया. लक्ष द्या सर्वजण देवाच्या वचनाकडे. प्रियानो, मी विनंती करतो की तुम्ही उपरी व प्रवासी असे. 1 पेत्र 2 अध्याय 11 ते 12 वचन. 11-12 वाचा. प्रियानो, मी विनंती करतो की तुम्ही उपरी प्रवासी असे असून ज्या देह संबंधीच्या हवा जीवाशी लढतात त्यांच्यापासून दूर राहा. राष्ट्रांच्या लोकांमध्ये तुम्ही आपली वर्तवणूक चांगली असू द्या, यासाठी की जरी ते जसे वाईट करण्याविरुद्ध तसे तुम्हा विरुद्ध बोलतात, तरी त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहून त्यांच्यावरून देवाची भेट होण्याच्या दिवशी देवाचे गौरव करावे. हालेलुया. नीट देवाचं वचन समजून घ्या. परत एकदा नीट देवाचं वचन आपण वाचूया. बघू इकडे. बघा पौल या ठिकाणी काय सांगत आहे. प्रियांनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उपरी आणि प्रवासी असे होता. कसे होतो आपण? उपरी आणि प्रवासी. आणि या देहा संबंधीच्या ज्या हवा जीवाशी लढतात त्यापासून तुम्ही दूर राहा. जसं आता आपण प्रभूमध्ये आलो, प्रभूने शरीराचा आजार बरा केला, परिस्थितीतून आपल्याला सोडवलं. आता आपल्या आतमध्ये एक उपकार हृदय तयार झालेला आहे. एक देवाशी
जाणीव असलेलं हृदय तयार झालेलं आहे. आता आपल्याला ज्या शरीरामध्ये, जीवामध्ये ज्या हवा आपल्याशी लढत आहेत त्यांना आपल्यापासून आपल्याला दूर करायचं आहे. या ठिकाणी लिहिले की जगात कसं शुद्ध वर्तन आपण ठेवलं पाहिजे. हालेलुया. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला निवडलं, देवाच्या प्रिय लेकरांनो, आपल्या पूर्वी जे संदेश होऊन गेले, देवाने मोशेला निवडलं, देवाने योसेफाला निवडलं, देवाने अब्राहमाला निवडलं. जेव्हा मोशेला निवडलं तेव्हा मोशे देवाला म्हणत होता की देवा मी कोण? परंतु परमेश्वर त्याला म्हटलं की मोशे, तू कोण आहेस, तू लायकीचा आहेस की नाही आहेस हे महत्वाचं नाही, मी यहोवा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे हे महत्वाचं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वर यहोवा आपल्या बरोबर आहे आणि त्याला आपल्याद्वारे अनेकांचं तारण करायचं आहे. मोशे राजमहालामध्ये वाढलेला एक व्यक्ती आहे, परंतु इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये लिहिले की तो म्हणतो की पापाचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे मला इष्ट आहे, हे माझ्यासाठी चांगलं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे का त्याने पसंत केलं? का तो तयार झाला ते दुःख भोगायला, त्या वेदना भोगायला? कारण देवाच्या प्रिय लेकरांनो, त्याने जळत्या झुडपात त्या खऱ्या आणि जिवंत देवाचं दर्शन त्याला झालेलं आहे. त्याने त्याच्या देवाला जाणलं आणि तो त्याच्या देवासाठी दुःख भोगायला तयार झाला, आनंदाने तो तयार झाला. हालेलुया. आज आपण देवाच्या प्रेमदयेचा अनुभव घेऊन देखील एक हट्टी आणि बंडखोर असं जीवन आपण जगतो, एक स्वार्थी जीवन आपण जगतो. त्या देवाने केलेल्या प्रेमाची कदर देवाच्या प्रिय लेकरांनो आपण ठेवलेली नाहीये. हालेलुया. देवाने मोशेला दर्शन दिलं. पहिली गोष्ट आहे की त्या देवाने त्याला दर्शन दिलं. दुसरी गोष्ट, परमेश्वराने त्याला त्याच्या लोकांबद्दल जे असलेलं ओझं आहे त्या ओझ्याची त्याला जाणीव करून दिली. जर आपण वचन वाचूया, निर्गमचं पुस्तक 3रा अध्याय 2रं वचन आणि 3रा अध्याय 7वं वचन. निर्गम 2रा अध्याय 3रं वचन, निर्गम 3रा अध्याय 7वं वचन. आणि तिला तो ओळखीत. निर्गम 2रा अध्याय 3रा अध्याय 2रं वचन. आणि यहोवाचा दूत झुडपाच्या मधल्या भागातून निघणाऱ्या अग्नीच्या जाळ्यात त्याला दिसला. तेव्हा त्याने पाहिले आणि पहा, झुडूप अग्नीने जळत होते, तरी झुडूप जळून भस्म होत नाही. हालेलुया. देवाने मोशेला दर्शन दिलं की झुडुपामध्ये एक झुडूप, त्याला आग लागलेली आहे, ते जळत आहे, परंतु ते भस्म होत नाही. 7वं वचन आपण वाचूया. आणि यहोवा म्हणाला, जे माझे लोक मिस्रात आहेत त्यांचा जाच मी खरोखर पाहिला आहे आणि त्यांच्या मुकादमांमुळे त्यांनी केलेली आरोळी मी ऐकली आहे, कारण मी त्यांची दुःखे जाणली आहेत. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाने तुम्हाला असंच निवडलेलं नाहीये. देवाने ते तुम्हाला एका विशिष्ट उद्देशासाठी निवडलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं आणि मग परमेश्वराने त्याला त्याच्या लोकांबद्दल, इस्रायल लोकांबद्दल असलेल्या ओझ्याची त्याला जाणीव करून दिली. आज देवाचा पवित्र आत्मा त्याच ओझ्याची जाणीव तुम्हाला करून देत आहे.
देवाच्या प्रिय लेकरांनो, स्वार्थ बुद्धीचे होऊ नका. जे तुमच्या अवतीभोवती लोक आहेत, ज्या लोकांमध्ये देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे, त्या लोकांच्या तारणाची अपेक्षा देव तुमच्याद्वारे करत आहे. की तुमच्याद्वारे तुमच्या अवतीभोवती असलेले, तुमचे जवळचे, तुमचे नातेवाईक, तुमच्या संगती असलेले लोक, त्यांचा उद्धार, त्यांचं तारण देवाला तुमच्याद्वारे करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आपण वचन वाचूया. निर्गम 3 अध्याय आणि 10 वचन. तर आता चल, तू माझे लोक इस्रायलाची संताने त्यांना मिस्रातून बाहेर काढून आणावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. हालेलुया. परमेश्वर मोशेला म्हणत आहे की चल आता उठ. तोच परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, चल माझ्या मुली उठ. जे तुझे लोक, ज्या तुझ्या लोकांमध्ये मी तुला ठेवलेलं आहे, त्या लोकांना तुला मिस्रातून बाहेर काढायचं आहे. मोशे तयार झाला लोकांना मिस्रातून बाहेर काढायला, परंतु जेव्हा त्याने ऐकलं की त्याला फारो पुढे उभं राहायचं आहे, मग तो गोंधळून गेला. प्रभू, फारो पुढे उभं राहायचंय? हालेलुया. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, तुमच्या लोकांसाठी तुम्हाला फारो पुढे उभं राहावं लागणार आहे. परंतु जर जगातल्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाहीये, तर आपण फारो पुढे उभं राहण्याच्या लायकीचे बनत नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, फारो पुढे उभं राहण्यासाठी आपल्याला देवाच्या न्यायीपणाची आपल्याला गरज आहे. देवाच्या सामर्थ्याची आणि देवाच्या अभिषेकाची आपल्याला गरज आहे. तरच आपण फारोच्या हातातून आपल्या लोकांना सोडवू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. जे तुमचे जवळचे लोक आहे, तुम्ही पाहता तुमचे मुलं तुमच्या समोर चुकीच्या मार्गाला चाललेले आहेत, परंतु आम्ही त्यांना सोडवू शकत नाही. आम्हाला बळ नाही प्रभू. आम्ही आमच्या लेकरांना हाणून मारून प्रभू तुझ्या राज्यामध्ये आणू शकत नाही. परंतु तुझ्याकडून असलेला अभिषेक, तुझ्याकडून असलेली कृपा, ती मध्यस्थी, ती याचनेने आम्ही आमच्या लोकांना फारोच्या तावडीतून सोडवू शकतो. हालेलुया. जे आज सैतानाच्या जाळ्यात फसलेले आहेत, चुकीच्या व्यसनांमध्ये चाललेले आहेत, नशेने स्वतःला भ्रष्ट करत आहेत, विचार करा तुम्ही आपल्याच कुटुंबातल्या लोकांचा. आज आपण प्रार्थना करत आहोत, आज आपण देवाला ओळखत आहोत, देवाला आपण जाणत आहोत, परंतु आपल्या अवतीभोवती असलेले लोक, आपल्या कुटुंबातले लोक नशेमध्ये आहेत, व्यसनांमध्ये आहेत, चुकीच्या मार्गाला चाललेले आहेत. प्रभू, त्यांच्यासाठी मला गुडघ्यावर युद्ध लढायचं आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्ही विचार कराल की जे लोक तुम्हाला स्वीकारतील, जे लोक तुमचा आदर करतील, त्याच लोकांमध्ये मी सुवार्ता सांगेल. परंतु जे लोक अपमान करतील, अनादर करतील, नाकारतील, तिथं माझं काही काम नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, मोशेच्या बाबतीत असंच झालं. जर आपण प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय आणि 35वं वचन आपण वाचूया. प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 35 वचन. प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 35 वचन. ज्या मोशेला ते नाकारून म्हणाले की तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले, त्याच मोशेला त्याला झुडपात दिसलेल्या दूताच्या हाताने देवाने अधिकारी व सोडवणाराही म्हणून पाठवले. हालेलुया. जे तुमचे जवळचे लोक तुम्हाला नाकारत आहेत, त्याच तुमच्या ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे, त्याच लोकांमध्ये देव तुम्हाला सिद्ध करेल की अरे ह्याला सोडवणारा आणि आपल्यावरती अधिकारी देवाने ह्याला नेमलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे तुमच्या कुटुंबातले लोक आहेत, तुमच्या सासरचे आहेत, माहेरचे आहेत, या सर्वांची जबाबदारी देवाने तुम्हावरती दिलेली आहे. हालेलुया. एक दुष्टात्मा लागलेल्या व्यक्तीला प्रभू येशूने बरं केलं, ज्याच्यामध्ये एक मोठं भूतांचं सैन्य होतं. तो त्या भूतांच्या दुष्टात्म्यांच्या बंधनातून मोकळा झाला. हालेलुया. आणि मग तो प्रभू येशू मला म्हटला की मला तुझ्या मागे यायचंय. परंतु प्रभू येशू त्याला म्हटला, माझ्या मागे आता येऊ नको, पहिल्याने जा तुझ्या नातेवाईकांमध्ये,
जा जाऊन त्यांना शुभवर्तमान सांग, जा जाऊन त्यांना खऱ्या ख्रिस्ताची ओळख करून दे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, वाट पाहू नका. ही वेळ तारणाची वेळ आहे. ही वेळ जाऊन अनेकांना शुभवर्तमान सांगण्याची वेळ आहे. ही वेळ तुमच्या जवळ, तुमच्या अवतीभोवती तुमचे नातेवाईक, तुमच्या माहेरचे, तुमच्या सासरच्या लोकांना शुभवर्तमान सांगण्याची वेळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. हालेलुया. नंतर त्यांना नरकाच्या आगीत बघून रडण्यापेक्षा आत्ता त्यांना जाऊन शुभवर्तमान सांगण्याची गरज आहे. हालेलुया. 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 वचन वाचू आपण. प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय 9वं वचन. नंतर कुलाधिपतींनी योसेफाचा हेवा करून कुलाधिपतीने योसेफाचा हेवा केला. त्याच्या सख्या भावांनी योसेफाचा हेवा केला. पण पुढे वाचूया आपण. नंतर कुलाधिपतींनी योसेफाचा हेवा करून त्याला मिस्रात विकून टाकले. पण देव त्याच्या बरोबर होता. पण देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया. तुमच्याच कुटुंबातले लोग, आपके ही परिवार के लोग आपको तुच्छ मानेंगे, वो आपको नकारेंगे. जैसे यूसुफ को नकार दिया उन्होंने, लेकिन बाइबल कहता है कि परमेश्वर यूसुफ के साथ था. वैसे ही परमेश्वर आपके साथ है. आपके परिवार के लिए परमेश्वर ने आपको चुना है. झगड़ा करने के लिए नहीं, दोष लगाने के लिए नहीं, उनके उद्धार के लिए हमें प्रभु के पास रोना है. हमारे रिश्तेदारों के लिए हमें प्रभु के पास रोना है. जब प्रभु ने हाबेल से पूछा, काइन से पूछा कि तेरा भाई कहां है, वैसे एक दिन परमेश्वर हमसे पूछने वाला है, कहां है तेरे लोग, कहां है तेरे रिश्तेदार, कहां है तेरे मायके वाले, कहां है तेरे ससुराल वाले. तो हमारे पास क्या उत्तर होगा कि हमने हमेशा उनको तुच्छ जाना. हालेलुया. हमारा उद्धार हुआ, प्रभु ने हम पर दया की, उसने हमारी सारी जरूरतों को पूरा किया. लेकिन क्या आज हमारा फर्ज नहीं बनता कि जो हमारे रिश्तेदार है, जिनकी आंखें इस युग के दैवताओं ने उनकी आंखों को अंधा किया है, हम जाकर ज्योति का सुसमाचार उन्हें बताएं, यीशु के प्रेम का सुसमाचार हम उन्हें बताएं, हमारे जीवन से बताएं, हमारे कामों से हम उन्हें बताएं, हमारे स्वभाव से हम उन्हें बताएं कि प्रभु यीशु मसीह जिंदा परमेश्वर है, वो पवित्र परमेश्वर है और उसे पाप चलता नहीं. हालेलुया. मेरे प्रिय भाई और बहनों, प्रभु ने आपको इन बातों के लिए चुना है. हालेलुया. हालेलुया. यहां पर जब मूसा को लोगों ने नकार दिया तो प्रभु ने उन्हें सिद्ध करके दिखाया, यही है जो तुम्हें पाप की दलदल से छुड़ाने वाला है. यूसुफ को लोगों ने नकार दिया, लेकिन प्रभु ने वहां पर सिद्ध किया कि परमेश्वर इसके साथ है. परमेश्वर सिद्ध करेगा कि परमेश्वर आपके साथ है. हालेलुया. हालेलुया. लेकिन वो बोझ, अपने ही लोगों का बोझ जो हमने गवा दिया है, उस बोझ को हमें फिर से एक बार प्राप्त करना है, क्योंकि हमने प्रभु की कृपा का अनुभव लिया है, उसकी दया का अनुभव लिया है. हम भूखे प्यासे थे, हम बीमार थे, हम मरने ही वाले थे, पाप की कीच में फंसे हुए थे, लेकिन पाप की कीच से उसने हमें निकाला. उसने हम पर दया की, अनुग्रह किया, कृपा की उसने. अब मुझे, मेरे भाइयों को, मेरे परिवार को, मेरे रिश्तेदारों को मुझे नरक की आग से बचाना है. हालेलुया. चाहे वो आपकी सुने या ना सुने, लेकिन हमारी जिम्मेदारी है हमारे परिवार के लिए आंसू बहाने की. हालेलुया. हमारे परिवार के लिए घुटनों पर आने के लिए और हमारे परिवार के लिए मध्यस्थी करने की जिम्मेदारी आपकी और मेरी है. हालेलुया. हम वचन पढ़ेंगे 2 कोरिन्थ 3 अध्याय 5 वचन. आम्ही आपण होऊन काहीही योजायला समर्थ आहो असे नाही, तर
आमचे सामर्थ्य देवापासून आहे. आम्ही काहीही योजायला समर्थ नाही. जी परिस्थिती, जे लोक देवाने आपल्या जीवनामध्ये ठेवलेले आहेत त्यांचं तारण करायला आम्ही आपण होऊन काहीही करायला समर्थ नाही. आपल्या अंगची पात्रता देवाकडून आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाने तुम्हाला आणि मला देवदूतांपेक्षा किंचित असं कमी केलेलं आहे. तो म्हणतो, आकाश जे माझ्या बोटांचं कार्य आहे, इतका महान आणि मोठा परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. हालेलुया. तो म्हणतो की मी तुला गौरवाने मुकुट मंडित केले. अधिकार चालवण्यासाठी, धनीपण करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. ज्या आदामाला देवाने बनवलं त्याने गौरवाने मुकुट मंडित केलं. त्या एडेन बागेमध्ये त्याला अधिकार चालवण्यासाठी त्याला नेमणूक केली त्याची. परंतु त्याने देवाची आज्ञा मोडली, पतन झाला, पडला, देवाशी त्याचं नातं तुटलं. देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा आपण देवाचा गौरव देवाला देत नाही तेव्हा आपल्या जीवनामध्ये ही पडलेली अवस्था. हालेलुया. देवाची महिमा जिथं देवाला द्यायला पाहिजे ते आपण देवाची महिमा देवाला न दिल्यामुळे आज आपलं जीवन अंधाराने भरून गेलेलं आहे. स्वतःला शहाणे समजता आपण मूर्ख ठरलेलो आहोत. हालेलुया. प्रार्थना होत नाही आपल्याकडून, देवाला शोधणं होत नाही, कारण अंतःकरण अंधाराने भरून गेलेलं आहे. ख्रिस्ताच्या गौरवाचा तेज आपल्यावरती आलं. त्याने तुम्हाला आणि मला निवडलं. निवडण्याच्या मागचा उद्देश की आपल्या जगण्याने, आपल्या मरण्याने, आपल्या सर्व कशाने 100% सर्व गौरव ख्रिस्ताला मिळावा. हालेलुया. आणि जो गौरव ख्रिस्ताला मिळायला पाहिजे तो मिळालेला नाही, म्हणून आज आपलं जीवन अंधकारामध्ये अडकलेलं आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, त्यासाठी देवाने एक मार्ग तयार केलेला आहे. त्याने आपल्या एकुलता एक पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीचं पाप स्वतःवरती घेतलेलं आहे. त्या बापाशी तुमचं आणि माझं नातं जोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती बलिदान झाला. आज जर आपण शुद्धीवर येऊ, आज आपल्याला जाणीव होईल की होय परमेश्वरा, खरंच जे तुझं गौरव मी तुला द्यायला पाहिजे, जे माझ्या जगण्याने तुझं गौरव व्हायला पाहिजे, परंतु परमेश्वरा माझ्या जगण्याने मी तुझं गौरव केलेलं नाही. तू मला क्षमा कर. जे मी तुझ्या वचनांना माझ्या जीवनामध्ये महत्व द्यायला पाहिजे ते मी दिलं नाही, तू मला क्षमा कर. जे मी तुझी आज्ञा पाळायला पाहिजे होती, तुझी आज्ञा मी मोडलेली आहे परमेश्वरा, तू मला क्षमा कर. हालेलुया. आणि प्रभू येशूचं रक्त तुम्हाला आणि मला आपल्या पापांपासून शुद्ध करणार आहे. परत एकदा त्या नात्यात तो तुम्हाला आणि मला आणायला तयार आहे. परत एकदा देवाशी त्या संबंधात तो आपल्याला जोडायला तयार आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज जर तुम्ही त्याला शरण याल, तुम्ही म्हणाल की मला काय फायदा. पेत्राने प्रभू येशूला म्हणला, मी सगळं काही सोडून तुझ्या मागे चालायला तयार झालो, तर मला फायदा काय. हालेलुया. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रत्येक गोष्टीची तरतूद त्याने ह्या देवाच्या वचनांमध्ये तुम्हाला आणि मला करून दिलेली आहे. पहिले पेत्र 2 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुम्ही तुमची सर्व चिंता त्याच्यावर टाका, म्हणजे तो तुमचा पाठिंबा होईल. हालेलुया. 100% समर्पणाने, त्याग आणि बलिदानाने जेव्हा त्याचे लोक त्याच्या मागे चालतात, तेव्हा त्याची चिंता देवाची चिंता बनून जाते. त्याची समस्या देवाची समस्या बनते. त्याची अडचण देवाची अडचण बनते. काहीही होऊ दे परिस्थिती, परंतु मला 100% समर्पणात देवाच्या वचनाच्या लाईनीत मला जीवन जगायचं आहे. हे समर्पण जर तुमचं असेल तर देवाच्या प्रिय लेकरांनो, तुमच्या सर्व काळजा, तुमच्या सर्व चिंता व्हायला तो समर्थ आहे. पापावर जय पाहिजे तर पौल म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. पापावरती जय द्यायला तो समर्थ परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही प्रेमासाठी भुकेले असाल, प्रेम मिळत नाही, तर 1 योहान 4 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये लिहिले की देव प्रीती आहे. हालेलुया. तो म्हणतो, प्रियानो तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, कारण प्रीती देवापासून आहे.
जो कोणी प्रीती करतो त्याने देवाला पाहिलेला आहे, देवाला ओळखलेला आहे. जो प्रीती करत नाही त्याने कधीच देवाला पाहिलेलं नाही आणि कधीच त्याने देवाला ओळखलेलं नाही, कारण देव प्रीती आहे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या प्रेमाची भूक तहान त्याने भागवलेली आहे. त्याने त्याच्या प्रेमाने तुम्हाला आणि मला भरलेलं आहे, यासाठी की जाऊन आपण नाश पावत असलेल्या लोकांना ते प्रेम आपण द्यावं देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये लिहिलेलं आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचं जीवन मिळावं. देवाच्या प्रिय लेकरांनो, आपल्याला देवावर प्रेम आणि मनुष्यावर प्रेम करायचं आहे. हे खरं ख्रिस्ती जीवन आहे. जर आपण म्हणू की मी आणि माझा देव भला, मनुष्याशी मला काही घेणं देणं नाही, तर माझ्या मुली तुला खरा ख्रिस्त समजलेलाच नाहीये. खरा ख्रिस्त त्या व्यक्तीला समजलेला आहे, देवाशी त्याचं नातं नीट करण्यासाठी तो पहिल्याने तो मनुष्याशी असलेलं नातं नीट करतो. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आज तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांना दोष लावला असेल, न्याय केला असेल, परंतु आज आपण आपल्या कुटुंबाशी असलेलं नातं नीट करूया, म्हणजे आपोआप देवाशी असलेलं आपलं नातं नीट होणार आहे. हालेलुया. जी बुद्धी चालत नाही, काही देवाचं वचन समजत नाही, कारण अनेक ठिकाणी आपले नाते बिघडलेले आहेत, संबंध बिघडलेले आहेत, म्हणून देवाचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही. स्वतःवर प्रेम, पैशावर प्रेम. हालेलुया. स्वर्गीय धन प्राप्त करण्यासाठी या पृथ्वीवरच्या धनाचा आपल्याला द्वेष करावा लागेल. स्वर्गीय धन काय आहे? त्याच्या वचनाचा प्रकाश, त्याच्या वचनाचं प्रकटीकरण, त्याच्या वचनामधलं सामर्थ्य जर आपल्याला मिळवायचं आहे, तर ह्या जगाच्या धनाचा आपल्याला द्वेष करायचा आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, हे 100% समर्पण प्रभू येशूला करायला तुम्ही तयार आहात का? देवाच्या पायाजवळ नम्र व्हायला तुम्ही तयार आहात का? सर्वस्वाचा त्याग करून स्वतःला नाकारायला तुम्ही तयार आहात का? पैशाचा द्वेष करायला तुम्ही तयार आहात का? चला, आज आपण सर्वजण आपण आपल्या गुडघ्यावरती येऊया देवाच्या प्रिय लेकरांनो. दोन्ही हात आपण देवाकडे पसरूया आणि पश्चातापाने आज आपण देवाच्या जवळ येऊ. त्याची दया आणि त्याच्या कृपेचा जर तुम्ही अनुभव घेतलेला आहे देवाच्या प्रिय लेकरांनो, तर आज आपण देवाच्या जवळ येऊया. हालेलुया. दोन्ही हात आपण देवाकडे पसरूया, मुख उघडून आपण प्रार्थना करूया. होय परमेश्वरा, माझ्या देवा, तू किती कृपाळू आहेस, त्याचा अनुभव तू आम्हाला दिलास माझ्या बाप्पा. पण आम्ही कधीच तुझी इच्छा जाणली नाही माझ्या बाप्पा. कधी तुला आवडणारे जीवन आम्ही जगलो नाही माझ्या बाप्पा. जे आमच्या मनाला वाटल ते आम्ही करत राहिलो माझ्या बाप्पा. जे आम्हाला पाहिजे तेच आम्ही करत राहिलो. पवित्र परमेश्वरा, प्रभू, तू आम्हाला क्षमा कर माझ्या राजा. सर्व प्रकारचे दुष्टाई, कपट, ढोंग, हेवा, निंदा तू आमच्या हृदयाच्या कानाकोपऱ्यातून काढ माझ्या बाप्पा. आम्ही दूरचे होतो माझ्या बाप्पा, पण तू आम्हाला जवळच केलंस माझ्या देवा. जे आम्ही दया न पावलेलो होतो, परंतु तू आमच्यावर दया केलीस परमेश्वरा माझ्या देवा. पण देवा, आम्ही तुला महत्व दिलं नाही, तुझ्या मार्गात आम्ही चाललो नाही पवित्र परमेश्वरा. प्रभू, तू आम्हाला क्षमा कर. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. मुख उघडूया, प्रार्थना करूया देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे, प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. देवाचं वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे. तोंड उघडून प्रार्थना. हालेलुया. खुलकर प्रार्थना, पश्चाताप से प्रार्थना. हालेलुया, हालेलुया.